नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवतोय बटाट्याची भाजी आणि पुरी। त्याच्यासाठी ही भाजी आपली बटाट्याची भाजी तयार। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत पुरी भाजी। आता पुरी भाजीसाठी लागणारं साहित्य बघा। आपण भाजी बनवणार आहोत बटाट्याची भाजी, पण ती सुक्की भाजी नाही बनवायची आपल्याला। पुरी बरोबर खाता येईल अशी थोडीशी साधारण पातळ, म्हणजे पातळी नाही आणि सुक्की नाही, मिडियम भाजी बनवायची आपल्याला। तर मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी हे साहित्य मी काढले। तर इथं चिरलेली कोथिंबीर घेतली, इथं आलं लसूण आणि 1-2 हिरव्या मिरच्या टाकून त्याची पेस्ट केली। हा कांदा लसूण मसाला आहे, हा आपला घरगुती मसाला आहे, हा गरम मसाला आहे आणि हा पावभाजी मसाला आहे। 1-1 चमचा, 1-1 छोटे चमचे घेतलेत मी। आणि कांदा चिरून घेतला आणि टोमॅटो चिरून घेतले। आणि इथं आपण बटाटे घेतलेले, इथं 4 ते 5 बटाटे मी घेतलेले, त्याची इथं ह्या फोडी करून घेतल्यात आणि हे 2 अर्धे बटाटे ठेवलेत। मी आता तुम्हाला दाखवते आपली बटाट्याची भाजी कशी करायची पुरी बरोबर। तर आपण इथं कढईत तेल टाकलेले, आता त्या तेलात आपल्याला फोडणी द्यायची। दाखवते मी तुम्हाला। आधी आपण मोहरी टाकणार आहे, आता आपण जिरे टाकणार आहे, हळद टाकतो अर्धा चमचा, हिंग टाकला अर्धा चमचा। आता आपण इथं कांदा चिरून घेतला तो टाकतो, छान त्याचे आता आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे। कढीपत्ता टाकतो, बाजारातून कढीपत्ता आणला की मंडळी मी तो वाळवून ठेवते, कारण फ्रीजमध्ये काय व्यवस्थित राहत नाही, राहिला तर चांगला पण ताजा राहत नाही फ्रीजमध्ये। मग मी काय करते, स्वच्छ धुवून घेते आणि पंख्याखाली वाळवते, किंवा बाहेर ऊन थोडंसं आलं गॅलरीमध्ये तर त्याच्यामध्ये वाळवते। पण वाळवून ठेवला तर तो कढीपत्ता चांगला टिकतो। तर हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे चांगला। आता आपला कांदा भाजत आलेला आहे, आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। आलं लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात मी। आला लसणाचा आपल्याला कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे। आता आलं लसूण पेस्ट आपली भाजून झाली, हा आपण कांदा लसूण मसाला टाकला। त्याच्यानंतर हा आपला घरगुती 1 चमचा मसाला आहे, घरगुती मसाला आपण जो घरी, ह्या मसाल्याची लिंक मी टाकणार आहे बरं का मंडळी, लवकरच टाकते मी। घरगुती मसाला बनवून ठेवलाय, त्याचा व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे। हा गरम मसाला आहे 1 चमचा आणि हा थोडासा पावभाजी मसाला आहे। आता आपल्याला हे सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये। मसाले थोडेसे आपण तेलामध्ये, हे मसाला पावडर मसाले आहेत, हे आपण तेलामध्ये परतवले ना मंडळी की कलर आपल्या भाजीला तरी छान येते आणि भाजीला कलर पण छान येतो। आता मी आपल्याला इथे थोडीशी कलरची मिरची पावडर टाकायची, ही बेडगी मिरची पावडर आहे मंडळी। आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। कोथिंबीर पण मसाल्यामध्ये, ह्या मसाल्यामध्ये कोथिंबीर जर आपण परतली ना तेलामध्ये तर तिचा सुद्धा एक छान स्मेल येतो बरं का। आता आपण चिरलेला टोमॅटो टाकायचा, अशा प्रकारे आपण टोमॅटो पण टाकलेला आहे। आता हा टोमॅटो पण चांगला आपल्याला ह्या भाजीमध्ये मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे।
मऊ होईपर्यंत. मीठ टाकायचं आहे आपल्याला. तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं. जेवढ्या माणसांची तुम्ही भाजी बनवणार आहे त्या अंदाजाने मीठ टाका. आता माझे हे 4 माणसं खाणार आहे त्यांच्यासाठी ही भाजी आहे. छानपैकी आपण आता हा टोमॅटो आता मऊ करून घ्यायचा आहे भाजीमध्ये, तेलामध्ये. सगळं असं एकजीव व्हायला पाहिजे आपले सगळे मसाले आणि टोमॅटो. पुरीबरोबर ही भाजी खूप छान होते बरं का मंडळी, करून बघा तुम्ही. कांदा लसूण मसाला जर नसेल तर आपले साधे मसाले, घरगुती मसाले घातले तरी चालतात, पण कांदा लसूण मसाल्याने आणखीन छान टेस्ट येते बरं का मंडळी. माझ्या चॅनलवरती कांदा लसूण मसाल्याची लिंक आहे, ती बघा तुम्ही. छान कांदा लसूण सातारी पद्धतीने कांदा लसूण मसाला छानपैकी बनवलेला आहे मी. अशा प्रकारे आपलं आता परतून झाले. आता आपण बटाटे टाकतोय. आणि हे जे अर्धे बटाटे ठेवले होते मंडळी, हे मी अशा हाताने कुस्करून टाकणार आहे. भाजी आपल्याला पातळ नाही करायची, मीडियम करायची, पातळ नाही आणि घट्ट नाही. अशी रसरशीत भाजी करायची आपल्याला बटाट्याची. ह्या असे आपण आता हे एकजीव भाजी आणि हे मसाले आणि हे बटाटे आपण एकजीव करून घेतोय. तर हे बघा आपली अशी भाजी छानपैकी आपली परतवून झाली. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे. मी पाणी गरम करून घेतले. आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी कशासाठी? आपण थंड पाणी टाकलं तर भाजीची तरी जाते, गरम पाणी टाकलं तर भाजीला छान तरी येते. त्याच्यामुळे हे मी गरम पाणी टाकते भाजीला. तुम्हाला कशी घट्ट पातळ भाजी पाहिजे तसं तुम्ही पाणी टाका. आता ही भाजी मी चांगली उकळून देणार आहे. तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्या भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे. आता ही भाजी आपल्याला अजून थोडीशी घट्ट पाहिजे. मी काय केले त्याच्यासाठी, इथे मी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे, चणा डाळीचं पीठ 1 चमचा, आणि ते पाण्यामध्ये असं हे केलं, स्लरी केली आहे त्याची. आता गॅस कमी करणार आहे मी आणि त्याच्यामध्ये मी हे पीठ टाकते. आपली भाजी छान घट्ट येणार ह्या पिठामुळे आणि टेस्ट पण छान येते पिठाला, भाजीला. पुढचं मी दाखवते तुम्हाला काय करायचं ते. आता आपण कसुरी मेथी टाकतोय थोडीशी वरून. मिक्स करायचं आहे आपल्याला कसुरी मेथी टाकून. बघा किती छानपैकी भाजी आपली तयार आहे. हे बघा, थोडा वेळ मी आता शिजून देणार आहे भाजी जरा, आणि मग तुम्हाला दाखवते. थोडंसं पाणी मला आटवायचं आहे भाजीतलं, दाखवते मी तुम्हाला. हे बघा मंडळी, जास्ती घट्ट पण नाही आणि जास्ती पातळ पण नाही, छान भाजी आपली तयार आहे. अजून थोडीशी आटली की आणखीन छान होईल भाजी, दाखवते मी तुम्हाला. हे बघा मंडळी, आपण आता पुरीसाठी इथं कणिक मळून ठेवली होती मी. 1 तासभर कणिक भिजवून घेतले. 3 वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा, असं करून आपण हे पुरीसाठी मळून घेतलेलं आहे. मळतानाच आपण त्याच्यामध्ये तेल आणि मीठ घातलेलं आहे. आता आपण पुऱ्या तळायला घेणार आहे. आधी लाटणार आहे मी, लाटून मी पुरी तळायला घेणार आहे. दाखवते मी तुम्हाला कशी पुरी कशा प्रकारे लाटायची आणि ती कशा प्रकारे आपण तळून घेणार आहे. आपण आता अशा प्रकारे 4-5 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता मी ह्या तळताना दाखवते तुम्हाला.
पुरी मी जास्ती पातळ नाही आणि जास्ती जाड पण नाही, मीडियम ठेवलेली पुरी आहे आणि साईज पण आपल्या पुरीची मीडियम आहे. आता फक्त मळताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे 3 वाट्या, ज्या वाटीने तुम्ही गव्हाचं पीठ घेणार त्याच वाटीने आपण अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आणि तेलाचं मोहन म्हणजे कच्चं तेल घालायचं, मीठ घालायचं आणि ओवा तुम्हाला आवडत असेल तो ओवा थोडासा घालायचा आणि पीठ घट्टसर मळून घ्यायचं. जास्ती पातळ नाही आणि जास्ती घट्ट नाही, असं मीडियम पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि त्याच्या आपण आता पुऱ्या करणार. आता ह्या पुऱ्या केलेल्या आहेत मी, करून ठेवल्यात. अशा एकदम पुऱ्या करून ठेवायच्या मंडळी आणि मग तळून घ्यायच्या, म्हणजे जास्ती वेळ पण लागत नाही आणि पटपट स्वयंपाक होतो. मी आता दाखवते तुम्हाला ही पुरी तळताना. इथं तेल तापलेलं आहे. तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आपल्या पुऱ्यासाठीचं. हे बघा छान टम्म फुगले पुरी मंडळी. छानपैकी आपल्याला अशी ही पुरी खरपूस तळून घ्यायची. अशा पद्धतीने ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या. तर एकदम करून ठेवायच्या मंडळी आणि एकदम करून मग तळायला घ्यायच्या. फक्त एवढंच की कणिक वाळून द्यायची नाही आपल्याला. पुरी जरी केलीत तुम्ही तरी थोडंसं झाकून घ्यायच्या, कशाने तरी ताटाने झाका किंवा मग एखादा पेपर वगैरे त्या पुऱ्यांवरती टाका, म्हणजे कणिक वाळणार नाही आपली पुऱ्यांची. वाळून द्यायची नाही पुरी आपल्याला हवेने किंवा पंख्याच्या हवेने कणिक वाळते. तसे कणिक जर पुरी जर वाळली तर मग ती व्यवस्थित तळली जात नाही. तर तुम्ही एकदम जरी करून ठेवल्या तर एखाद्या ताटाने वगैरे झाकून ठेवा किंवा 5-5, 10-10 पुऱ्या आपण करून ठेवायच्या आणि त्या तशा प्रकारे आपण तळून घ्यायच्या. असं करायचं. खूप छान पुऱ्या होतात. फक्त पीठ जरा आपण मळून ठेवलं तर 1 तासभर आपल्याला पीठ भिजून द्यायचं. छानपैकी पीठ मुरलं की आपल्या पुऱ्या पण छान होतात. तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपली भाजी पण तयार आहे. तर आपण आता प्लेट सर्व करणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी भाजी घेते. आपल्या पुऱ्या पण मी दाखवल्या तुम्हाला कशा करायच्या. आणि हे बघा, भाजी जास्ती पातळ नाही आणि जास्ती घट्ट नाही, छानपैकी भाजी आपली झालेली. थोडंसं आपण नंतर चण्याचं पीठ घातल्यामुळे आपली भाजी घट्टसर झाली. हे बघा, आपण आता भाजी सर्व करतोय मंडळी. अशा पद्धतीने पुरी भाजी करून बघा, खूप छान होते बरं का मंडळी. छान टेस्ट लागते. थोडंसं लिंबू पिळायचं जेवताना भाजीवरती. आणि पुरी भाजी आता आपली ही तयार आहे. कोथिंबीर घालते मी जरा. इथं आपण भाजीला पण कोथिंबीर घालूया थोडीशी. हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपली पुरी भाजी तयार आहे. करून बघा, खाऊन बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा चॅनल बघायला विसरू नका. पदार्थ करून खायला विसरू नका आणि कमेंट्स छान छान द्या. धन्यवाद मंडळी.